जय हिंद मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलवर जाहिरात यायला सुरुवात झालेली आहे। आज आपल्याला काही जिल्हा परिषदांची जाहिरात पाहायला मिळालेली आहे। कोणत्या जिल्हा परिषदांची जाहिरात आहे आणि किती पदांची जाहिरात पवित्र पोर्टलला अपलोड करण्यात आलेली आहे आणि त्यातल्या त्यात त्यासाठी असलेला जो काही क्रायटेरिया आहे, नियम आणि अटी आहेत, त्या एक्झॅक्टली काय आहेत त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साइडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, बघूया आज सकाळी सकाळी आपल्याला जी काही आनंदाची बातमी, गुड न्यूज मिळालेली आहे ती गुड न्यूज नेमकी काय आहे। मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे पवित्र पोर्टलवर जे आहे शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ही सर्वांसाठी नाहीये, सर्व जिल्हा परिषदांची नाहीये, परंतु जेवढ्या जिल्हा परिषदांची जाहिरात व्हेरीफाय झालेली आहे तेवढ्या जिल्हा परिषदांच्या जाहिराती आपल्याला पवित्र पोर्टलला पाहता येणार आहे। त्यामुळे सध्या अजूनही थोडासा संयम आपल्या सर्वांना ठेवायचा आहे। जी जाहिरात आलेली आहे त्याचं अनालिसिस करूया, जेणेकरून आपल्याला बऱ्यापैकी माहिती होऊन जाईल की एक्झॅक्टली याच्यामध्ये टर्म्स अँड कंडिशन्स काय आहे किंवा जाहिरातीचा जो क्रायटेरिया आहे, नमुना आहे तो कसा आहे। बघा, ही जी जाहिरात आहे एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी रायगड म्हणजे रायगड जिल्हा परिषदाच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना अपलोड केलेली आहे। ही जाहिरात 4 तारखेला प्रसिद्ध झालेली आहे। आता यामध्ये एकूण जागा कशा आहेत, किती आहेत, कोणत्या कॅटेगरीच्या आहेत। बघा, अनुसूचित जातीसाठी जे आहे 133 जागा आहेत। या 133 जागांपैकी 40 जागा महिलांना, 20 जागा माजी सैनिकांना, 13 अंशकालीन यांना, प्रकल्पग्रस्ताला 7, भूकंपग्रस्तांना 3, खेळाडूंना 7 आणि समांतर आरक्षणा व्यतिरिक्त पदे म्हणजे अनुसूचित जाती प्युअर साठी 43 असे 133 पदे आहेत। म्हणजे समांतर आरक्षणाची पण जाहिरात आहे आणि व्हर्टिक्युलर हॉरिझॉन्टल दोन्ही कॅटेगरीच्या जो दोन्ही आरक्षण आहे त्याचा जाहिरात आपल्याला या ठिकाणी दिसते। एवढं डिटेल्स मध्ये मी तुम्हाला नाही सांगणार, परंतु जर आपण बघितलं अनुसूचित जमाती याच्या 176 जागा या अवेलेबल आहेत रायगड जिल्हा परिषदेमध्ये। पेसा क्षेत्रामध्ये जागा नाहीये। त्यानंतर व्हीजेच्या जागा या ठिकाणी 36 आपल्याला पाहायला मिळत आहेत। एनटीबी प्रवर्गाला जागा नाहीये या ठिकाणी। त्यानंतर एनटीसी ला 1 जागा आहे। एनटीडी आणि ओबीसी यांना जागा अवेलेबल नाहीयेत, 0 जागा आहेत दोन्ही प्रवर्गाला। त्यानंतर विमाप्र एसबीसी ज्याला आपण म्हणूया, एसबीसी ला 3 जागा आहेत आणि ईडब्ल्यूएस या प्रवर्गाला 88 जागा आहे। या ठिकाणी जे आहे ओपन प्रवर्गाला, खुल्या प्रवर्गाला 561 म्हणजे बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी जे आहे खुल्या प्रवर्गाला जागा आलेल्या आहेत। या संपूर्ण जागा ज्या आहेत 998 आहे। ओपनला 561 आणि बाकीच्या प्रवर्गांना या ठिकाणी एवढ्या जागा आपल्याला आता मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे तुम्हाला दिसत आहे। त्यानंतर त्यातल्या 4% जागा ज्या आहेत त्या असणार आहेत दिव्यांग प्रवर्गाला। ठीक आहे, त्या दिव्यांग मध्ये देखील त्यांनी या ठिकाणी काय सांगितलं की त्याच्यामध्ये 1% म्हणजे 10 जागा अस्थिव्यंग, कर्णबधीरला 10, अल्पदृष्टी 10, आयडी 10 आणि एमडी 10 म्हणजे असे एकूण 50 जागा या त्या प्रवर्गाला जाऊ शकतात। म्हणजे कोणत्या? दिव्यांग प्रवर्गाला। अनाथ संस्थात्मक, अनाथ संस्था बाह्य यांना देखील काही जागा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। या एकूण जर का जागा आपण बघितल्या तर त्या होतात 998। मित्रांनो, ही जी जाहिरात आहे ती वर्ग वाईज म्हणा किंवा मीडियम वाईज म्हणा आपल्याला पाहावी लागणार आहे। बघा, याचं जे अनालिसिस आहे आपण जर केलं तर बघा, पहिलं जे त्यांनी क्रायटेरिया सांगितला की मराठी माध्यम 1 ते 5 प्रवर्गाचं। या ठिकाणी अनुदानाचा प्रकार एडिटेड असणार आहे जिल्हा परिषदेचे, विषय तर ऑल असणार आहेत 1 ते 5 असल्यावर सर्व। या ठिकाणी माध्यम जे आहे ते आहे इंग्लिश, म्हणजे इंग्लिश माध्यमाच्या या जागा असणार आहेत रायगडला। आणि यांचं जे शैक्षणिक पात्रता आहे HSC DED असायला पाहिजे आणि TET CTT पेपर 1 असायला पाहिजे। हा क्रायटेरिया त्यांनी दिलेला आहे। म्हणजे इंग्लिश माध्यमाला 160 जागा रायगड जिल्हा परिषदेमध्ये आलेली आहे। शिकविण्याच्या माध्यम म्हणल्यावर तुमचं 10वीचं माध्यम या ठिकाणी गृहीत धरल्या जाणार आहे। ही एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही। सॉरी, त्यानंतरच जर आपण दुसरं पद या ठिकाणी बघितलं तर मराठी माध्यमाच्या 105 ची जी पदं आहेत 1 ते 5 ची मराठी माध्यमाची जी पद आहे, शिकविण्याचं माध्यम या ठिकाणी बघा मराठीवाला, तर मराठीला 1 ते 5 ला 538 जागा आहे। मराठी माध्यमाला 538, इंग्लिश माध्यमाला 160।
याचं जे शिकविण्याचं माध्यम आहे तुमच्या 10वीच्या माध्यमावरून गृहीत धरल्या जाणार आहे। ही सध्या तरी प्राथमिक माहिती आहे, कारण पवित्र पोर्टलला स्पष्ट सूचना होत्या त्यामध्ये डीएड किंवा बीएड कन्सिडर होईल किंवा नाही त्या बाबतीमध्ये कन्फ्युजन आहे, पण मे बी डीएड किंवा बीएडचं देखील माध्यम या ठिकाणी कन्सिडर होऊ शकतं, परंतु बेसिक जे आहे ते 10वीचं मीडियम असणार आहे। त्यानंतर मराठी माध्यमाचं 6वी ते 8वीचं पद आहे मराठी या माध्यमाकरिता, परंतु मॅथ सायन्स विषयाचे मॅथ सायन्सच्या 244 जागा या ठिकाणी आलेल्या आहेत। त्यानंतरच आहे या ठिकाणी 6वी ते 8वीच्या इंग्लिश माध्यमाच्या मॅथ सायन्सच्या जागा, ठीक आहे, मॅथ सायन्सच्या जागा 56 आलेल्या आहेत। म्हणजे आता थोडक्यामध्ये जर सांगायचं झालं, इंग्लिश माध्यमाला 1 ते 5 ला 160 आणि 6 ते 8 मॅथ सायन्सच्या 56 अशा या जागा आलेल्या आहेत। आणि मराठी माध्यमाला 1 ते 5 ला 538, मराठी माध्यमाला 538 1 ते 5 च्या आणि 6 ते 8 च्या मॅथ सायन्सच्या 244 या ठिकाणी सोशल स्टडीज किंवा लँग्वेजला एकही जागा अवेलेबल नाही। लक्षात घ्या, एकूण जागा 998 असताना सोशल स्टडीजला एकही जागा अवेलेबल होऊ शकलेली नाही। ही शोकांतिका आहे, किंवा इंग्लिशला किंवा मराठीलाही या ठिकाणी जागा अवेलेबल होऊ शकलेली नाही। नियम आणि अटी बघूया। सर्वसाधारण सूचना यांनी या ठिकाणी सांगितलं की ज्यांचं सेल्फ सर्टिफिकेशन आहे त्यालाच पसंतीक्रम देता येणार आहे। त्यानंतर जे आहे इच्छुक उमेदवारांनी तिथे रजिस्ट्रेशन केलेलं असावं। 1 ते 5 किंवा 6 ते 8 पदासाठी अभियोग्यता चाचणी 2022 दिलेली असायला पाहिजे आणि सीटीटी किंवा टीईटी परीक्षा जी आहे 2022 च्या पूर्वी उत्तीर्ण असायला पाहिजे। त्याच्यानंतर त्यांनी एक गोष्ट या ठिकाणी सांगितलेली, जे सीटीटी अपियरचं प्रकरण होतं त्यांना देखील या ठिकाणी संधी असेल असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। 6वी ते 8वी गटातील इतिहास, भूगोल, सामाजिक शास्त्र या विषयासाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी सीटीटी सामाजिक शास्त्र विषयातूनच असायला पाहिजे, पेपर 2। त्यानंतर 6वी ते 8वी गणित विज्ञानसाठी जर तुम्ही क्वालिफाय करत असाल तर तुम्हाला गणित विज्ञान या मेथडनेच टीईटीचा किंवा सीटीटीचा पेपर पास असणं आवश्यक आहे। आणि जर का समजा तुमचं बीएससी पण आहे बीएड पण आहे, मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कोणता जरी पेपर पास केला तरी देखील चालतं। पण काही जण जे आहे विचित्र पद्धतीने बोलतात या ठिकाणी की ज्याचा क्रॉस सब्जेक्ट आहे तो उमेदवार जे आहे लँग्वेज साठी पात्र असणार आहे। आता क्रॉस सब्जेक्ट असेल, समजा मी जर का बीएससी वाला कॅन्डिडेट आहे, ग्रॅज्युएशनला बीएससी आहे आणि मी सोशल स्टडीज मधून जे आहे टीईटीचा पेपर पास केला, मग मी लँग्वेजला कुठून पात्र होणार आहे? अजिबात लँग्वेजला पात्र होणार नाही। मी बीए लँग्वेज भाषेमधून केलेला असायला पाहिजे, माझं मराठीतून बीए असायला पाहिजे किंवा इंग्लिश मधून बीए असायला पाहिजे। आता मुळात माझं बीएससी असताना मी कुठून पात्र होणार आहे? त्यामुळे जे आहे सांगणाऱ्यांनी व्यवस्थित सांगायला पाहिजे। दुसरी महत्त्वाची गोष्ट यांनी या ठिकाणी सांगितलेली आहे, 9वी ते 10वी 11वी 12वी या गटातील पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 22 या चाचणीला प्रविष्ट असलेला पाहिजे। सेम त्यांनी त्याच गोष्टी सांगितलेल्या आहे। आणि जनरली त्यांनी सांगितले की व्यवस्थापनाने दर्शवलेल्या दिव्यांग, अनाथ या प्रवर्गाला वेगवेगळ्या जागा ज्या आहेत त्यांनी स्पेशली दर्शवलेल्या आहेत। हे ऑलरेडी असतच आहे, हे काही नवीन नाहीये। अनाथांना जागा ज्या आहेत जनरली असतातच, मागची जाहिरात उचलून बघा त्यामध्ये तुम्हाला दिसून जाईल। त्यानंतर शेवटचा त्यांनी एक मुद्दा या ठिकाणी 13 नंबरला वेगळा दिलेला आहे। जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळा स्तरावर केंद्रातील अन्य शाळांमधील शिक्षकांना इंग्रजी भाषेच्या अध्यापनाचे तंत्र शिकवण्याकरिता नियुक्त करायच्या साधारण व्यक्तीची जी शिफारस आहे शासन निर्णय 13/10/2023 मध्ये नमूद तरतुदी निकष नुसार किंवा प्राधान्यक्रम लक्षात घेऊन करण्यात येईल व त्याची उमेदवारांनी नोंद घ्यावी। म्हणजे साधारण व्यक्तीसाठी जे आहे नंतर जी काही प्राधान्यक्रम आहे किंवा उमेदवार आहे त्याची निवड नंतर होणार आहे, त्याच्यासाठी आपल्याला असं वाटत आहे की ती परीक्षा देखील वेगळी होणार आहे। त्या परीक्षेमधून क्वालिफाय होणारे उमेदवार जे आहे साधारण व्यक्तीसाठी पात्र असणार आहे। त्यानंतर जे आहे सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय, शेवटचा मुद्दा, जिल्हा परिषद शाळांमध्ये नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना शासन निर्णय जो 21/6/23 चा आहे त्यामधील तरतुदीनुसार जिल्हा बदलीचा हक्क राहणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी। जे केसरकर साहेब वारंवार सांगत होते जिल्हा बदली होणार नाही, त्याचा उल्लेख त्यांनी याही ठिकाणी करून दिलेला आहे। ही जाहिरात होती रायगड जिल्हा परिषदेची। आता ही दुसरी जाहिरात आहे बुलढाणा जिल्हा परिषदेची। आता बुलढाणा जिल्हा परिषदेमध्ये देखील या ठिकाणी अनुसूचित जातीसाठी 24 जागा, अनुसूचित जमातीला 1 जागा, एसटी पेसाला जागा नाहीये। त्यानंतर व्हीजेए, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, ओबीसी आणि विमा प्रो यांना देखील एकही जागा येऊ शकलेली नाही। जागा आहेत या ठिकाणी ईडब्ल्यूएस ला 32 आणि खुल्या प्रवर्गाला या ठिकाणी जे आहे 149।
अशा या जागा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणजे एकूण जागांचा आकडा या ठिकाणी 206 एवढा असणार आहे. आता याच्यापैकी कसं राहणार आहे क्रायटेरिया, तर बघा मराठी माध्यम 1 ते 5 वर्ग आणि शिकवण्याचे माध्यम ही मराठी, म्हणजे हे प्युअर मराठीसाठी जे आहे 125 जागा आलेल्या आहेत. 1 ते 5 ला मराठी माध्यमाला 125 जागा. त्यानंतर जे आहे मराठी माध्यमच या ठिकाणी इंग्लिश विषय 6वी ते 8वी मराठी माध्यम, परंतु इंग्लिश विषय याच्या 18 जागा आहेत. त्यानंतर जे आहे सोशल स्टडीज विषयाच्या या ठिकाणी 2 जागा आपल्याला दिसत आहेत आणि मराठी माध्यमच सायन्स मॅथ 6वी ते 8वीच्या 61 जागा आपल्याला दिसत आहेत. म्हणजे या झाल्या 206 जागा. म्हणजे बुलढाणा जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी 206 जागा अपलोड केलेल्या. आता याच्यामध्ये शक्यतो बदल होणार नाही, तसा नियम त्याने दिला किंवा जाहिरातीमध्ये आयत्या वेळी जे आहे काही प्रमाणावरती बदल होऊ शकतो. पण आता या जागा पोर्टलला अपलोड झालेल्या आहेत आणि आयुक्त ऑफिसने देखील याला व्हेरीफाय करून दिलेलं आहे. त्यामुळे याच्यामध्ये बदल होणं आता मला असं वाटत नाही की शक्य आहे. म्हणून जर झालंच इमर्जन्सीमध्ये तर काही 19-20चा बदल होऊ शकेल, परंतु ही जी जाहिरात आहे ती ऑलरेडी पब्लिश करण्यात आलेली आहे. अपेक्षा व्यक्त करूया की याच प्रकारच्या जाहिराती आपल्याला लवकरात लवकर प्रत्येक जिल्हा परिषदेच्या पाहायला मिळाव्या. असाच सेम टू सेम जो आहे स्ट्रक्चर राहतो प्रत्येक जिल्हा परिषदेचं, नगरपालिकेचं किंवा महानगरपालिकेचं. कालच्या तारखेला खूप मोठ्या प्रमाणावरती नगरपालिका महानगरपालिकेच्या देखील जागा अपलोड झालेल्या आहेत. जवळजवळ अर्ध्या जिल्हा परिषदांच्या जागा देखील अपलोड झाल्याची माहिती आपल्याला मिळत आहे. 14 जिल्हा परिषदांची माहिती मिळाली होती. आता त्या देखील जाहिराती आपल्याला येत्या सोमवारपर्यंत पवित्र पोर्टलला पाहायला मिळाव्या अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया. आणि या सगळ्या जर का जाहिराती हव्या असेल मित्रांनो तर तुम्हाला आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला मी हे दिलेलं आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी जा, आपलं टेलिग्राम चॅनलही जॉईन करा आणि ही PDF असेल किंवा इतर जी महत्त्वाची माहिती असेल जी हार्ड कॉपीच्या स्वरूपामध्ये, सॉफ्ट कॉपीच्या स्वरूपामध्ये तुम्हाला त्याविषयी वाटते ती मी त्या ठिकाणी निश्चितपणाने देत असतो.